राम राम मंडळी, मी संकेत भुजल माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता वाजले 11:30. माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळे मी काय बाहेर गेलेलोच नाहीये. मम्मी आता आली आहे घरी, तिने मला चहा बनवून दिलाय. चला मी चहा घेतो. तब्येत खराब झाली म्हणजे असं झाला विषय की की मला आले आहे कणकणी, सर्दी झाली त्यात. कारण कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं की बाहेर गेलो तर लग्नासाठी, त्यामुळे इथलं पाणी चेंज झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. आता बघू, कधी गोळी खाऊन नाहीतर दवाखान्यात जावं लागेल. आता उन्हाचं असं झालंय ते ऊन दिवसभर चांगलं ऊन लागते आणि मध्यरात्रीच्या नंतर गार वातावरण होत आहे, त्यामुळं जास्तच हा प्रॉब्लेम वाढतोय की सर्दी जास्त प्रमाणात वाढली. मम्मीचं चाललंय भाजी निवडायचं. मम्मीने काल मंगळवार होता ना, बाजार करून आलेली आहे. ते आता हिरव्या पालेभाज्या ते सगळे व्यवस्थितरित्या निवडून ठेवते, कारण ते निवडल्या नाहीत तर अशी भाजी खराब होऊ शकते. त्यामुळे आधी ते निवडायचं काम चाललंय. तर बघू मम्मी आज कोणची भाजी बनवते. तिने तशी आता चालले करडे आहे, इथं आहे मेथी आणि तिथं आहे कोथिंबीर. आता उन्हाळा असल्यामुळे शापू नसेल मला वाटतं. चला आता मी तिथं निवडायचं चाललंय, चालू द्या. आपण काय काम आहे का आपल्याला, बघूया. मित्रांनो, मी जेवण करून झोपलो होतो. आता थोडीशी तब्येत बरी आहे, पण सर्दी काही कमी नाही झाली. मम्मी पावभाजी ती बनवते, चला आता आपण बघूया. नमस्कार. आज आपण पावभाजी बनवणार आहे. त्यासाठी हे साहित्य आधी धुतलं नंतर कट करून घेतलेलं आहे. हे सिमला मिरची, फ्लावर, ही वाटाण्याची शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे. टोमॅटो धुवून घेतलेले, अख्खे टाकणार आहेत शिजायला ते. चला आपण ह्या आता सगळ्या भाज्या कुकर मध्ये शिजायला टाकूया. आता आपण सगळ्या भाज्या कुकरमध्ये टाकून घेतलेल्या आहेत. ह्या 5 लोकांसाठी पावभाजी बनवलेली आहे मी. त्यासाठी लागणारं पाणी 1 तांब्या पाणी मी ओतते त्यामध्ये. 1 तांब्यामध्ये बस होतंय पाणी, 1 तांब्या. हे पाणी ओतलेलं होतं ना, हे तांब्या अर्धा लिटरचा तांब्या आहे. हे अर्धा लिटर पाणी आपण त्यात ओतून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावते आणि भाज्या त्याच्यात 3 शिट्ट्या करून घेते. मित्रांनो, मम्मीचं चाललंय पावभाजी बनवायची, ठेवलेलं आहे कुकर मध्ये भाज्या पाला शिजायला. मम्मीने चहा ठेवलाय पलीकडं. चला आता आपल्याला चहा प्यायला भेटेल आल्याचा, म्हणजे जरा बरं वाटेल मला. मित्रांनो, मम्मीने चहा आणून दिलाय बनवल्यानंतर ना, चहा घेतोय. ते मला सारखंच चहा घेतोय. का होतंय सर्दीमुळे ना, असं दम गुटल्यासारखं होतंय आणि चहा प्यायला की जरा घसा मोकळा होतोय, त्यामुळे जरा बरं वाटतंय म्हणून चहा पितोय. नाही, आल्याचा चहा आहे त्यामुळं थोडासा शेक बसतोय कशाला. चला मी चहा घेतो. चांगल्या रीते सगळे भाजी आहे ते बटाटा, टोमॅटो, वाटाणा, शिमला मिर्च, फ्लावर सगळं शिजलेलं आहे. आता आपण याला मॅश करून घेऊया. आपण हे शिजवलेल्या भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या मॅश करून घेतलेल्या आहेत. आता चला आपण काय करूया, पावभाजी बनायला सुरुवात करूया. तेल टाकून घेते त्यामध्ये. आधी 3 पळ्या तेल टाकलेलं आहे.
तेल गरम झालं की जिरी मोहरीची फोडणी देते. आता आपण मोहरी टाकून घेतली. त्यानंतर कढीपत्ता टाकला. कांदा टाकला आहे आता. हे सगळं परतून घेते. हा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा. गुलाबी कलर आला पाहिजे. आता यामध्ये आपण काय करणार आहे, ते आलं लसूणची पेस्ट केली नाही ना, ते टाकून घेतोय त्यामध्ये. आता लसूण पण चांगला लालसर झालेला आहे. त्यामध्ये आता कलर येण्यासाठी आपण काय करणार आहोत, काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत त्यामध्ये. आणि तिखटसाठी आपली साधी मिरची पावडर टाकणार आहे. ती चांगली परतून घ्यायची. चवीनुसार आपण त्यात मीठ टाकून घेतलं. आता ते पण परतून घेतलं चांगलं. आणि आपण ज्या भाज्या मॅश केल्या होत्या ना, त्यामध्ये आता आपण ते टाकणार आहोत. हे चांगलं असं हलवत राहायचं. आणि मी पावभाजी मसाला वरून टाकणार आहे. चांगलं हे झाल्यानंतर एकत्र करून घेते सगळं. नंतर पावभाजी मसाला टाकणार आहे. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. त्यामध्ये पावभाजी मसाला टाकते. आणि हलवून घ्यायचं असं. ह्यामध्ये आता अमूल बटर आपण मिक्स करत आहोत. मित्रांनो, पावभाजी कशी शिजते तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण कुठला कलर ऍड केलेला नाही, फक्त आणि मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर फक्त यूज केलेली आहे. पावभाजी याची टेस्ट केली तुम्ही, सुंदर झालेली आहे. चला आता पाव भाजून घेऊया आणि जेवायला बसूया. मित्रांनो, पावभाजी आपली तर रेडी झालेली आहे. हे बघा, तवा गरम करून घेतलाय मी, तर मला दाखवतो, असं दाखवतो. आणि याच्यावर आता मी बटर टाकतोय. पावाने असं करून घेते. पाव आता कसे धरले की ते भाजणार नाही म्हणून. पावभाजीचे पाव थोडे कडक असले ना, छान लागते पावभाजी. त्यामुळे पाव चांगलेच भाजून घेतो. पाव चांगले कडक भाजले खालच्या साईड. मला आता उलट्या साईडनं भाजून घेतोय. गॅस कमी करतो, नाहीतर करपून जातील पाव खालच्या खाली. मित्रांनो, पावभाजी ताट बनवून घेतले मी. पावभाजी, कांदा, कोथिंबीर आणि बटर टाकले.
हे लिंबू, कांदा इथे घेतलं सेपरेट, लागलं तर घ्यायला. आणि पाव हे भाजून घेतले बघा, मस्त कुरकुरीत पाव आहेत. आता लिंबू टाकून घेऊया आणि थोडस हे मिक्स करू. पावभाजी पावभाजी तर छान झाली आहे. ब्रेड सोबत, आपलं सॉरी, पाव सोबत खाऊन बघूया. पहिला घास घेतोय, खूप छान लागते, मस्त मध्ये. मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे संपवतो. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनल नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभरात्री.